ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना टक्का काढला, म्हणजे 2% कशातही घरकुलात, मुतारीत, बाथरूममध्ये, त्यांची अवस्था रिटायर झाल्यावर अशी आहे, येडे होऊन येणार त्या गावात. कुत्रीचा मुका घे, बोकड्यावर बस, एकटेच बोला त्या, एकटेच हसा त्या, काही करतील ते, काही बी. तो तळतळाट आहे. मग मी सांगू एका मिनिटात, शेळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशातलं घुशीड किती चिटकलं तरी ते दूध कधी पित नाही. गाळातला बेडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. प्रेताला किती जरी सजवलं तर ते उठून बसत नाही. पापाची इस्टेट किती कमवली तरी समाधान देऊ शकत नाही. पुन्हा उलट फिरा तिथंच, पुन्हा तिथं उलटच फिरा. तिथं उसाला किती लांब तुरा आला तर तो फायद्याचा नाही. साबरीचं वन किती मोठं लावलं तर ते फायद्याचं नाही, फायद्याचं नाही. पुन्हा ओवी सांगा, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही, आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही, कधीच नाही. कधी तुम्हाला वाटतं तसं, पुन्हा उलट फिरवतो. कर्म हाच देव मान्य फिट करा. अभ्यासापेक्षा सेट ज्ञान, ज्ञानापेक्षा सेट देवाचं गेलं बाबा ज्ञान. आणि दुसरी ओवी आहे, कर्म हाच देव. कर्म, जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आलेत. पुन्हा ऐका, अख्खं जग देवाची पूजा करतंय. अख्खं जग देवाची पूजा करतंय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. अख्ख्या बाया उपवास करतात, पण देव जणीला जळू लागत होते. तुम्ही अभ्यास करा. अख्ख्या पोरी भजन करतात, पण देव मीराबाईचं विष पेत होते. असं होतं, हे चालतच नाही. नाही नाही नाही, मला वाटतंय, वाटूनच देऊ नको तुला. मला वाटतंय, वाटूनच देऊ नको. तू एक तर हरिपाठ पाठ कर, नाही तर नदी निघ. तुला वाटूनच देऊ नको काही. व मी सांगू, वासरू मेलं, वासरू मेलं गायचं. गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्यानं आयडिया केली, वासरू फाडलं आणि त्याच्यात भुसा भरला आणि गाई पुढं ठेवला. गाईनं दूध दिलं, पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो, गावराना नाही. गावरानला एका लाटात गडी घरातून तांबे आणला. जर्सी तर काय नाही. जर्सी हे बरे, हे बरे वैगडे रांगेत, हे दे ना पाणी. कोण देत ते? ठेव दे पाणी तिथं खाली, ती फेकून ती बाटली तिथं. मी पिलो तरच तुम्हाला पाणी. मी पिलो, तुम्ही काहीच न करता 1.5 बाटली आणली. मी तसाच एवढतोय, म्हणजे बंगलेवाल्याला घरकोल असं आहे. माझा जीव चाललाय आडू आडून. त्यांनी बाटल्याच्या बाटल्या कमायच्या, म्हणजे रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही हमी. विठाला गायचं वासरू मेलं. ओवी बाबर का किती सुंदर आहे. भुस्सा भरला आणि गाईनं दूध दिलं. ओवी ऐका बरं का, सत्याचा भोगसा काढला, आत तृण वटा भरला. ज्ञानोबा म्हणजे सत्य काढलंय आणि आज भुस्सा भरलाय. आता हीच ओवी महाराज मंडळीसाठी, हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. अशीच वासराचा उगामा ठेवून या गाई पुढे, वासराचा भोत गाई पुढे ठेवून जो दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा, असं 16वा अध्याय म्हणतो. पण तुम्ही म्हणाल असं का? त्याचं उत्तर आहे, वासरू खोट आहे पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे आहेत. हे तर ओळीचं उत्तर आहे. परत थोडं मागं फिरायचं. 3 ओव्या क्लिअर झाल्या. आता पुढची ओळी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान, आणि कर्म हाच. शेतकऱ्यानं एकच काम करायचं. काय करायचं? 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तवून ज्यावे. त्यानं गाय पाळायची, बैल पाळायची. नोकरीवाल्यानं इनाम, काट्या दुकानदारानं व्यापार काट्याला झटका न मारता कमवायचा. आत्तापर्यंत जेवढे किराणा दुकानदार झाले, अख्ख्या दुकानदाराने आत्तापर्यंत, आजच्या तारखेपर्यंत प्रत्येक माणूस 5 ग्रॅमला खाला, किलो माग. काढा हिशोब, किती ग्रॅमचा किलो? अरे ग्रॅमचा, किती ग्रॅमचा किलो? 1000. मग अर्धा किती? 500. पावशेर किती? 250. आणि आतपाव किती? 100. अरे 1001 तुम्ही 125. मला महाराष्ट्रातल्या एखाद्या दुकानात 125चं माप दाखवा. सगळे 20चेच आहेत. 120चं माप आहे, काहींचे दगडाचे.
वांगे बटाटे विकणार तर दगडच ठेवतो डायरेक्ट बरोबर 250 कोण 300 परत नीट ऐका. आणि आता एक ओवी आहे बारीक ऐका. संपत्ती जर आली संपत्ती जर आली तर दया येणार नाही. कुसात आहे का बा. संपत्ती जर आली तर दया येणार नाही आणि दया जर आली करेक्ट संपत्ती येणार नाही. पण दोन्ही जर एकत्र आले तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची पुण्यतिथी आहे. संपत्ती आली ना दया येणार नाही आणि दया जर आली तर संपत्ती येणार नाही. आणि 10वा अध्याय डायरेक्ट म्हणतो दोन्ही जर एकत्र आले तर ती माझीच विभूती आहे. देव झाल्याशिवाय राहणार. 3 ओव्या संपल्या. अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही म्या. 3 ओव्या क्लिअर. अभंगाला सुरुवात. आता तुमची ना आपली 2 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नगाट आहे. आता सावध बसावं लागेल. कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्रेव आणि कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. हा लांब बसायचं. पहिल्या पंक्तीला जेवायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही मौतीला आले आणि बसायचं. यायचं नाही. कीर्तनाला 2री सूचना बोलत जायचं. आपल्या कीर्तनाला बोललं तरच कळतं नाही तर कळतच नाही. पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं कोणी. आई साहेबांच्या गादीवर आई साहेब जशी बुद्धी देतील तसं कीर्तन. नाही पटलं आमचा तुमचा काय समज. नाही पटलं घरीच आहे. 3 पत्ते पाळायचे आणि अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा अभंग आहे. बारीक आहे का. अभंग काकड्यातला आहे आणि काकडा आणि हरिपाठ या 2 गोष्टी जरा बारीक आहे का. सुरुवात झाली अभंगाला. काकडा आणि हरिपाठ. माळकरी मंडळी नीट आहे का. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. डोक्यात घुसत आहे का बा. माणूस मेल्यावर त्याला मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ काकडा केल्यावर जिवंत मोक्ष मिळतो हा 2025चा प्रश्न आहे. मेल्यावर काय होईल. आता समजा मी मेलो. मरणार नाही. मेलो. माझी बायका पोरं रडली आणि त्यांनीच मला जाळलं ना. मी तसा पेटत नव्हतो टायर वापरले. तसा पेटत नव्हतं मिठाची गोल ओतली. हा माईक व्यवहार आहे. हा माईक व्यवहार आहे. याचा परमार्थाशी काहीही संबंध नाही. काय जमत. हे बायका पोरं बिरं ही सगळी भामट्याची टोळे. यांच्या नादी लागून जो मेला असतो. काही माणसं म्हणतात मी जर 5-6 दिवस घरी गेलो नाही तर काय होईल. काहीच नाही. तू नदीवर गेला तरी काही होणार नाही. तुम्हाला भ्रम आहे हा. आणि आज अख्खी जनता कशात आहे. आट आणि काकडा हा जीवन. आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटीला कड आला का भजने पिसाळले. हे काय ते हरिपाटन फेरीपाठ. हे काय सप्त्यांमधले कुठे हरिपाठ आहे. काकडे काही काकड्याला उठतात हरिपाठाला उठत नाही. कीर्तनाला राहत नाही. ते म्हणजे आम्हाला काकडा करावा लागतो. काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काय हागम आहे का. 1.5 किलो गुळ खातो 1च गवळण म्हणतो काय काकडा करतो. या लोकांना एक वाक्य सांगा. जगात जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथाचा सार म्हणजे हरिपाठ आहे. तुम्ही जगात हे रामायण महाभारत काय तुमचं पुराण फिराण काय असेल ते कोणताही ग्रंथ सापडा हरिपाठा इतका श्रेष्ठ ग्रंथ नाही. आणि पुरी ध्यानात ठेवा. यांच्या घरी इथं शिकायला असणारी पोरं सोरं 27 गायक वादक 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत. आणि 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. तुम्ही म्हणाल का मारकरी मंडळी हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणू नये. का माहिती आहे तुम्हाला. ते 27 अभंग लिहिणारं बाळच इतकं कोवळ आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आमच्या 55 वर्षाच्या म्हाताड्याचा हरिपाठ पाठ नाही. 16 नातू आहे त्याला.
आणि त्याचा पोऱ्या म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. इतक्या दिवस तो बाप खायचं कामच काय? काय त्याला फुलावरून फिकितो काय करतो? संसार करणं हा काय पराक्रम आहे का? ही गाडी घेणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का क्रांती केली तो? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच नर रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. अरे पोरग तुला हाणताना टेटसला ठे बावळ्या. उत्तर ऐकायचं का? अरे साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखट येते. 17व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, पाणी जर दंडाला गेलं ते मिरचीला गेलं तर तिखट झाला, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि मिरचीला गेलं तर तिखट होणार, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि उसाला गेलं तर गोड होणार. पाहिल्याचं काय नाही हे बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे काय? माई डोळे मिटायला म्या नातू पाहिलं मोकळे झाली, मिरची पावडर घाल डोळ्यात. काय पराक्रम आहे का? परत नाही तुम्ही बदल व्हा अजून 10 मिनिटात. तुम्हाला आत्ताच सुधारा ना मी काय म्हणतो. अजून 10 मिनिटात चक्कर येईल तुम्हाला. काय नाही मग हे काही पराक्रम आहे का? उत्तर मागे फिरवायचे आपल्याला. ते बाळच फक्त 15 वर्षाचं आहे. नाही तर असं घडत नाही हो. कोणी उठणं काही करीन तर कोणी चालतं का? नाही. आणि त्याकरता आज घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो, पटापटा बोलायचा आता. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. मेल्यावर कोण आलं पाहिजे? आता समजा मी मेलो आता कीर्तन संपल्या मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार, बाकीचे मला पेटवणार. आपला खिसा रिकामा झाला, जग संपलं. या जगातलं हे प्रेम भीम हे सगळे लबाड शब्द आहेत. हे प्रेम, जिव्हाळा, समाज आमच्यावर प्रेम करतो, ही सगळी बोगस शब्द आहेत. खिसा गरम ठेवा आणि अंगातली ताकद चांगली ठेवा, तरच समाज आहे. खिसा संपला, विषय संपला. कोण आहे तुम्हाला? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालं. मेंदू ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझा ATM मोकळं करते. प्रेम बीम काय? तिला काय अर्थ प्रेम म्हणणे. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याला सांगितलं कोणा? त्याला सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही, इससे की बिना मैं पल भर भी जी नाही सकता, अगर वो ना मिली तो मैं रुले के नीचे सो जाऊंगा, फूल है गुलाब का, असं बरंच काहीतरी आहे. पण मी म्हणतो एवढं किरकोळ फुल तुम्ही घेत जाऊ नका, सूर्यफूल घ्या. सूर्यफूल. मित्राला सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी नीट बसले बरं, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो दाढीला हातला बसला होता. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्नच झालं नाही, याचं गिफ्टच पडलं खाली. हा म्हणला काय? नाही म्हणला 3 तास शब्दी घेतल्या, तोंड बांधू येड्या बाबळीत बोललो. ती मला म्हणली मी तुमचीच आहे, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या हृदयाची धडधड पहा, असं बरंच काही आहे त्यांचं. असं म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशा आलं पैसे. याने सांगितलं 25,000 रुपये. पोरगी काला थांबण माराय, पोरगी गेली निघून. हा म्हणला, तो मित्र त्याचा म्हणला पागला, तिला सांगायचं 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, ते मलाच मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहतो. काय घेऊन बसलो? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. जन हे सुधारे धीरा जन हे सुधारे
तिसरं आहे सकाळपासून. जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. थोडं मागं नेतो थोडं पुढं आणतो. पाया पडून सांगतो हरिपाठ आणि काकडा हे मोक्ष आहेच. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि वारकरी मंडळी ध्यानात ठेवा, हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. आता आपले सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी तयार झाली का भजने पिसाळली हे हरिपाठ नाही. आणि भजन्यांना सांगून ठेवतो सगळ्या, हे अख्या रात कधी भजन करायचं नाही. मूर्खवाणी एवढा आता घेण्या देण्याचा अख्या रात देवानं झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो काय मराठी भजन लईत लई 10:30 अख्या रात. आणि भजन कधी कीर्तन बिर्तन सोडून दुसरीकडे करायचं नाही. हे आपल्या संप्रदायाचा अपमान करायचा नाही. 5 वर्षाचे भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बाई कोणतो बाईल तुला काय घेणं चालले थोबाड वाशेत गट्टीन हातोडी निघा वाड्याला. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी तिथे जाऊन बोबलायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव दादा गोरतोय का असा पुत्र दासी जणी हेण घालीन जणी मालिका पाहते आई. मालिका पाहते आई कुठं काय करते ना आई सगळे कुठे नाही करते काय. तुम्हाला एक वाक्य सांगा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर वारकरी. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल अजून उपाची नाही. आता एवढे टाळकरी उभे आहेत, काही वर्ष सुद्धा आले होती नाही तरी जेवण आहे. वरून जाताना 500 आहेत. विनोदाचा भाग सोडू नका. संप्रदायाची उंची संप्रदायातल्या माणसाने कमी करायची नाही, कधीच करायचं नाही. कारण आपल्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाहीच ना. म्हणून हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच 22 वर्ष आहे. आणि 22 वर्षाचा मुलगा हरिपाठ लिहितोय. आमचा 72 वर्षाच्या म्हातारीचा पाठ नाही. काय ठेवून फायदा त्याचा? काय करायचं काय? त्यानं काय केलं फक्त बायको करणं. हे बायको करणं पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? हे नो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. तू एकदा न रे का अख्या गावात? अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी 12 अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उतानं पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठुई. काय गाड्या घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही. स्वतःचं हित करून घेणं हा पराक्रम आहे. हे कोणी त्यात काय एवढं विशेष? त्यात शेळीच्या गळ्यात सड किती लोंबलं तर कधी दूध देणार आहे? काशीला गुचिड किती चिटकलं तर कधी दूध पेणार आहे? गाळातला बिडूक किती धरलं तर कधी फुलाचा सुगंध घेणार आहे? प्रेताला किती सजवलं तरी कधी उठून बसणार आहे? कधी उठून बसणार आहे? नपुसक पुरुष किती देखणा असला काय उपयोग? काय उपयोग आहे? उसाला किती लांब तुरा आला काय फायदा त्याचा? उसाला तुरा काय फायदा? फायदा काय त्याचा? माझी भक्ती विण जळो जियाचे उपयोग काय त्याचा? उपयोग काय? काय तुम्ही काय काय त्याला काय? माळ नाही, भजन नाही, संस्कार नाही, जगण्याला किंमत काय? काय किंमत आहे? आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही, हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे, ही विश्वाची आई आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण करणारे पठ्ठे पोह्यांमधली कडीपत्त्याची पानं ज्ञानेश्वरी ठेवतात मग वाची. अशी भिकार आवला दे हे उचलून आपटले पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचणाराने ज्ञानेश्वरीचं पान जोरात उचकू सुद्धा नाही, कधीच उचकू नाही. ज्ञानेश्वरीचं पान कधीच जोरात उचकू नाही, कधीच नाही. ज्ञानेश्वरीचं पान या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ जर कोणता असेल ती ज्ञानेश्वरी आहे. सगळ्यात कोवळा. लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. आणि 22 वर्षाचं बाळ लिहिलं. सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे सायंटिस्ट झाले तेवढे सायंटिस्ट ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा अजून कोणाला करता आलं नाही. खंडन हे डॉक्टर विक्टर नाही झाले, हे इंजिनियर हे नाही झाले, उद्घाटनाच्या आत पूल वाहून गेले असे नाही झाले. पण ज्ञानेश्वरी जोरात उचकूच सुद्धा नाही. तुमचं काय मत आहे? आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला अभंगाला सुरुवात फटाफटा बोलायचं. आता देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मुंबईला? किती?
2 एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. विरहिणी म्हणजे महिला मंडळ तुमच्यासाठी. पहिला प्रश्न, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा, नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाता आलं, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो, बस, बाकी काय नाही. पटकन बोला, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलं तर जर योग्य नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? काय गाय म्हणजे मला एक बसलेली माणसं सांगा, तुम्ही कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग घेणार कवा? कधी घेणार? आता तुम्हाला शुगर आहे, गोळ्या आहेत, नळी घालून आणली, आता राहिले काय? तुम्ही पहा, काही माणसांच्या घरात इतक्या गोळ्या आहेत, फालतू व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1. त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर का आला गोळ्या खाऊन. गोळ्या काही काही तर हातानंच इंजेक्शन मारून घेतात. इकडे आण रे, एवढं काला जगत होतो, काय करशील काय तू जगू? काय घरचे तर कटाळ्याचे, पोऱ्यानं तर हाता खालून काढलाचे, बायको तर खसकीतीचे, मग तू जगवतो कशाला? त्या मुलीचं नाव विरहिणी आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, आणि आज आपल्याला तिचा विचार करायचा नाही का? गाभंग भूपाळीतला आहे. आता भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भूपाळी, भुई म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा अर्थ आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा, राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेलं भजन म्हणजे भूपाली. आणि गायक